नमस्कार मित्रांनो, आज आपल्या एका रिक्षा चालकाचा आज वाढदिवस आहे आणि आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण केक कापणार आहोत आणि त्यांचा वाढदिवस आपण सर्वजण मिळून आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा वगैरे कमेंट मध्ये द्या आणि त्यांना फार फार आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तर हावळे साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आपले सर्व रिक्षा चालक तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत. तर तुम्ही आज जो आनंद आहे तुमच्या जो आता तुमच्या जीवनात जो आनंद आलेला आहे, आता रिक्षा वगैरे तुम्ही चालवतात आणि सर्व मित्रमंडळी तुमचं वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत, तुम्ही काय सांगतील? आज खूप आनंद होत आहे. असं काही रिक्षावाले जसं की रिक्षावाले हा फार अशा गोष्टी करत नाहीत, पण आपल्याला आनंद की आपले मित्र आपल्याला एकदम जवळचं वर्षामध्ये एक सेलिब्रेशन झालं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? नक्की नक्की. वर्षामध्ये काय प्रत्येकाचा आपण आपल्या अशा ग्रुपमध्ये जेव्हा जेव्हा वाढदिवस येईल तेव्हा प्रत्येकाने असा ग्रुपमध्ये वाढदिवस साजरा केला पाहिजे. त्याच्यामुळे कसे आपली एक बांधिलकी राहते. अच्छा, तर अजून आपण बाकीचे रिक्षा चालक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेऊया. तर आज हावळे साहेबांचा वाढदिवस आहे आणि रिक्षा चालक आहेत, तुम्ही बी रिक्षा चालक आहेत, तुम्ही काय सांगतील? आमचे परम मित्र रमेश हावळे यांना प्रमोद कुंजीर यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे लाडके मित्र रमेश हावळे. तर आता त्याच्या बाजूला दुसरे रिक्षा चालक आहेत, तर तुम्ही काय सांगतील? आज हावळे साहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवस हा त्यांचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे. त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आनंदच आहे का आपल्या ग्रुप मधल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, आपण त्यांचा वाढदिवस साजरे करणं एक चांगली गोष्ट आहे. तसंच आपण इतरही व्यक्ती जसे सर्वच आपले रिक्षा चालक मालक आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करणं गरजेचं आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर अजून आपल्या बरोबर आहेत अजय नांदे साहेब. बोला बोला, बिंदास बोला, लाजू नका. जसं आपण फ्रेंडली बोलतो तसं तुम्ही आज शुभेच्छा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. सर्व तुमच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा द्या. आपण सर्वांनी असेच प्रत्येकाने वाढदिवस करत राहावे, जीवनामध्ये एन्जॉय केली पाहिजे. ठीक आहे. अजून नांदे बंधू, हावळे साहेबांचा वाढदिवस असल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. असाच वाढदिवस साजरा करण्यात यावा सगळ्या ग्रुपने, असंच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि सर्वजण मिळून एकत्र राहण्याचा प्रयत्न 100% केला पाहिजे सगळ्यांनी. तर संतोष दादा आपल्या बरोबर आहेत. हे आमचे संतोष साहेब, मला पहिल्यांदा सांगा की हे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे? नाही, हे नियोजन म्हणजे एक आमचे सर्व रिक्षा चालक त्यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आहे आणि कोणाचाही ज्याने बर्थडे येतो त्याचं असंच प्लॅनिंग असतं. वेळेतला वेळ काढून प्रत्येक वर्षी तुम्ही असा साजरा असाच करण्याचं नियोजन केलेलं आहे का? असं प्रत्येक आता तुमच्या ग्रुपमध्ये जे रिक्षा चालक आहेत प्रत्येकाचा साजरा असा या पुढल्या वर्षापासून चालू होईल का? नाही, असंच नेहमी चालू आहे. आता इथून पुढे कंटिन्यू होईल. तुमच्या ते युट्यूबच्या माध्यमातून पण थोडं लोकांना माहित होईल की म्हणजे रिक्षा चालक कसे सेलिब्रेशन. म्हणजे आता वेळ बघा, आता वेळ कुठली म्हणजे आता टाइम किती झाला असं नाही की आमचा नेहमी हाच टाइम असतो. या टाइम पुरत आम्ही जे काही म्हणजे 10-20 ऑटोवाले असतात ते आम्ही नेहमी या वेळेत असतो. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी वॉचमॅन सुद्धा आहेत आणि आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. सब यहाँ पे रिक्शा चालक वाढदिवस साजरा करत आहेत. तर आप क्या बोलना चाहेंगे की एक रिक्षा चालक का वाढदिवस आहे? चांगली गोष्ट आहे. असं तर सर्व रिक्षा चालकांनी करायला पाहिजे. हे तुमचं बघून आम्हाला पण खूप चांगलं वाटलं. तुम्ही बी या आनंदामध्ये सहभागी झाले त्यासाठी फार फार तुमच्या शुभेच्छा आहेत. उलट मी पण तुमचे म्हणजे आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला ह्याच्यात सहभागी घेतला, त्याच्यामुळे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आमच्यातर्फे पण खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही रिक्षावाल्यांनी जे काय आहेत त्यांनी असंच एकमेकांचा वाढदिवस साजरा करा अशीच आम्ही आशा बाळगतो.
ठीक आहे, धन्यवाद. तर आता आपण त्यांचा वाढदिवस आता साजरा करून घेऊया. आपण जास्त विलंब न करता आपण त्यांचा वाढदिवस साजरा करून घेणार आहोत. तर आता हावळे साहेबांना आता माझ्याकडून बी हार्दिक शुभेच्छा आहेत. लाख लाख शुभेच्छा. तुमचं जीवनाची जी रुटीन आहे ती व्यवस्थितपणे चालू राहावी अशी माझ्याकडून इच्छा आहे. तर या ठिकाणी आता सर्व रिक्षा चालक वगैरे जमलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सुंदर पद्धतीने सर्व मिळून वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येकाचाच वाढदिवस साजरा झाला पाहिजे अशी अपेक्षा माझ्या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकांना आहे. तर आता आपण केक कापून घेऊया. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे. तर या ठिकाणी मोठा कापलाय. हा, आता या ठिकाणी आता केक कापण्यात आलेला आहे. आणि आता केक कापण्यात आलेला आहे. नाही चालतंय. आता यांना भरवत आहे. आता बघा संतोष साहेब, कसं वाटतं हा साजरा वगैरे? एकदम मस्त, असा साजरा प्रत्येकांचा व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. तर अजून आपल्या बरोबर आहेत, आपण अजून त्यांची बाईट घेऊया. गुड्डू, आपका नाम बोलो पहले. गुड्डू कुमार यादव. तो आपको कैसा लगा ये सेलिब्रेशन? एकदम बढ़िया, एकदम बढ़िया. ऐसा हर व्यक्ति ने, हर इंसान ने ऐसा सेलिब्रेशन करना चाहिए. करना चाहिए. ठीक है. धन्यवाद. आता त्यांचा वाढदिवस साजरा झालेला आहे. खूप खूप त्यांना आमच्याकडून त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. असाच त्यांचा दिवस आनंदी जावो, सुखकर जावो. त्यांच्या जीवनात चांगले मार्गदर्शनामध्ये त्यांच्याकडून काही सहकार्य व्हावं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. कोण मित्र आहे? बोला ना. आपण आपल्याला वेळ, तुम्ही अजूनपर्यंत बोलले नाही, पण आता तुम्ही बोला. आपल्याला रिक्षावाल्यांना वेळ नसतो, पण वेळात वेळ काढून असा आपण बर्थडे साजरा करतोय. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि एकमेकाच्या सुखात दुःखात सामील होणे आपल्या मैत्री पण वाढते आणि आपल्याला एक जोश येतो. एक आनंद आणि उत्साह साजरा प्रत्येकाने करावा. आणि महाराष्ट्रभर रिक्षा चालकांनी अशा पद्धतीने जीवाभावाच्या लोकांबरोबर वाढदिवस साजरा करावा. आनंदाचे क्षण प्रत्येकाने साजरे करत राहावे अशीच माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि सर्व रिक्षा चालक आता खूप आनंदात आहेत. आणि आपण याच ठिकाणी आता व्हिडिओ थांबूया. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर, कमेंट करायला जरा विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की हा वाढदिवस कसा वाटला ते.